जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी सूर्या संग ईर्षा करते अंगार का अंगार उजेड त्याला गिळतो म्हणून बेजार का बेजारो बापाच्या मोहर पुण्याई करती आभारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी निवड गावाला मूर्त कस हे दान पावलं त्यावाला या त्यावाला अन्न केली भक्तीची गड असती न्यारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी तुमच्या आधी पाखरं उठली घरक्यात का घरक्यात काय वासरू बैल जागली गोठ्यात का गोठ्यात कृष्णाचं रूप हे आलं चालून येणारी अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी
गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी ध्यान पावलं वासुदेवाला ध्यान पावलं वासुदेवाला ध्यान पावलं ध्यान पावलं वासुदेवाला ध्यान पावलं वासुदेवाला ध्यान पावलं वासुदेवाला ध्यान पावलं हे वासुदेवाला ध्यान पावलं. रसिको, आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही एखादा सार्वजनिक स्वरूपातला कार्यक्रम ज्या वेळेला संपन्न होतो, विठ्ठल पंढरीचा सखा पांडुरंग मंडळी, या समृद्ध अशा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, या समृद्ध अशा महाराष्ट्राच्या कुशीमध्ये कितीतरी नररत्नांनी संत महंतांनी जन्म घेतला. संत ज्ञानेश्वर, संत तुकोबराया, एकनाथ, नामदेव यांच्यासारख्या दिग्गज आणि प्रतिभावंत संतांनी या महाराष्ट्रात एक वेगळंच काव्य, एक वेगळंच संगीत फुलवण्याचा प्रयत्न केला. ते उत्कट काव्य म्हणजेच कधीही न भंगणारं अभंगरूपी महाकाव्य. आणि मग प्रत्येक सर्वसामान्य माणूस, प्रत्येक सर्वसामान्य जीव त्या अनादि अनंत अशा ईश्वराच्या चरणी लीन होण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी धडपडू लागला आणि आपसुकच पाऊल चालू लागली पंढरीची वाट.